फोटो बघितले का? नाही. अरे देवा देवा देवा. मस्त आलेत. भारी आले. तिथंच बसला वे गुलू गुलू करीत. रानात नाही जायचं वे? हा अरे काम नाही करायची निदान ती करणं काम करून करते त्यांच्या माग तरी बसून करून घ्यावा ना काम. करतात की एवढं काय करायचं. हा होय तू शेपटच सोडू नको तिचा. माझ्याकडे कशाला येतं राहून राहून. हा तुझ्याकडे कशाला यायचे राहून राहून. माग लागे बाई बसले नुसतं बसायचं यार. काम धंदा करा जरा काम धंदा करा. काय रोज काम 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 हे बघ. अरे रोज रोजच काम काम म्हणजे काय नाही काम केलं तर काय खायचं. तिच्या थोबाडकडे निळीत बसून तुला भागतं का? तिच्या थोबाडकडे निळीत बसल्यावर तुझी भूक जाते का? काय बोलती आई काय पद्धत काय 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 केलंय आम्ही आता? अरे का मला मी कामाबद्दल बोलते. बोल बोल. हा बोल ना. लाडाची लाडू बाई आणली कुठून कुणाला ठाव. काय प्रॉब्लेम आला तुला? मला काय केली तुम्ही? मला काही प्रॉब्लेम यायचा आहे. जण तिला घेऊन रानात बघू कशी होती. काळी पिवळी पडती रानात गेल्यावर. मी बसली म्हणून तुला त्रास व्हायला लागला. हिचं पोट हिचं तोंड बघत बसल्यावर पोट भरतं का तुझं? काय झालं पोट भरायला? हा चांगलं म्हणलं होतं माझ्या भावाची पोरगी केली असती तर तिने रानातलं काम केलं असतं घरातलं काम केलं असतं. हिच्यावर देखना देवा होता का ते असं बसायचा तुला काकाला चिटकून. तुझ्या भावाची पोरगी ढेकळात ओळखू आली नसती. ढेकळात ओळखू आली नसती. अरे जरा लाज धर. ढेकळात ओळखू आली नसती. हे आणलंय कुठून ते गेला टुरुक टुरुक शिकायला पुण्याला आणलंय ही वडगावनं. हा खाणं तरी हाय रे नीट. असं तोंड जणू चलणं तसंच टुचूक टुचूक जणू तिच्या पाया खाल्ल्या मुंग्या मरत्या. हा अरे काय वडगावनं आणलंय तसलं. हा काय बोलत नाही म्हणून वरी बेवरलं रताळू बरं त्याला तरी बाजार आहे. आपण एवढं नाही बोलायची गरज रे. ती काय बोलत नाही म्हणून उगाच काही बोलायचं. बस मग माझ्या डोक्यावर काय बोलत नाही काय. डोक्या बसायचं काय करते ती? तू शिकव की तिला बोलायचं मला. हा अरे कसं असावं माणूस असं उठून धन 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 घरातलं काम दारातलं काम रानातलं काम भांड घासावा निर्मळवणी धुणं धुवावा दाना दाना करावा भाकरी कालवान खावा गटा गटा. मग मी काय घरात करत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? करते की बघ की अगं सकाळी भाजी घेऊन ठेवलेली पिंडी तशीच आहे भाजीची तिथं अजून. मग आता 10-15 मिनिटं बसून करावं म्हणलं तर आलाव की तन 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 करत. इथं काय जाहिरात संपल्यावर काम नाही करायचं कळलं का? इथं शेतीतलं काम करायचंय. हा लय गुदगुल्या भाजल्या तुला त्याच्या माग येतानी पण हिथं सगळं निभावा तेव्हा मग म्हणेन मी खरंच साईबा. कळलं का? मग करीनच की आता येऊन अजून 15 महिना पण झालं नाही तर तुम्ही किरकिरी चालू केलं काय मला? अगं तू त्याच्या बगलातली बाजूलाच निघा ना तर तू काय करायची मला दिसतंय की लेकराचं पाय पाळण्यात. काय काय केलं पाहिजे तिने? घरातलं काम करी रानात जाते रानातून बघती नेमकं. आज नाही गेली 2 दिवस नाही गेली त्यामुळे लगेच झालं तुझं सुरू. अरे गप्र गोगल मिटक्यान काकाला चिटक्यात. त्या बघ रावल्याने बी लव्ह मॅरेज करूनच आणली आणि हिच्यापेक्षा कितीतरी सुंदर आहे ती. हिच्या नेवे असली झिळ म्हटली. हा घेतली ऊसाची उचल गेले ऊसावर किती कमी असं कणा कणा ऊस तोडी ती मुळी डोक्यात घेऊन दना दना फळीवर चढती. काय माहिती का? अरे तुम्ही जर असं वागलात ना ऊसावरच तर सोड पण काच पत्रात भंगाराचा धंदा करावा लागल. कळलं का? हा मग दिल दे दे आहे बाटली मे. हा काय बोलू तिला काही? हा काय बोलती नाही माझंच खरं आहे. तू जर हिजा असं तोंड बघत बसला ना थोबाड हिजा देख नाही देख नाही म्हणलं बघत बसा मी. हा काय देख न बाया 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 उजेड पडायचंय बाया. काय अरे काय तुझी चॉईस. हा सर मोच तिचा आत गेल्यात आणि बसवतोय ती या थोबाडाकडे निळी तिळाची माळ. काय आणली करू म्हणलं बघत असताना म्हणलं काय सगळं टाकावं लागल इकून. माझंच आहे. हा माझंच आहे. एवढं काय तू लोडच घेऊ नको काय? तुला उपास ठेवलंय का म्या? उपाशी ठेवलंय का? 3 दिवस बसली घरी. मोलकार टोलकार रानात काम करतय.
आणि तू तिला बागलाला घेतो आणि तिच्या थोबाडाकडे टुकू 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 बघतोय निळीत बसतोय. काही बोलत नाही म्हणून काय तो खाल्लंय का काय? खातो ना आम्ही आता दोघं जण. अरे तुला खाण्याचं सुद्धा भान राही ना. खातो ना मग. खातो ना मग. एवढं काय तू खाल्लं तू खाल्लं का? इतकं नाही बाया, इतकं आखरीत नसावा. इतकं असतं काय? जागा दुनियाला बी हायता सुना, जागा दुनवाला लेख हायत, पण तुझा ताडाच निराळा. आत्या मी बोलत नाही म्हणून जास्त बोलू नका. तू गप्पा, मी माझ्या पोराला बोलते. किती चांगलं बोलते ती, प्रेमाने बोलते. मी नीट सांगा लागले तुम्हाला. काय प्रेमाने बोलती? वज वाटोळ करायला आली इथं घरात बसून, तू बी ती बी. तुझं काय एकर घेऊन गेली माहिती का? एकर घेऊन गेली बाई. काय बोलत गप बस तू. किती प्रेमाने बोलते तुला ती. हा काय प्रेमाला चाटायचंय बाई. होय रे. हा तुला सांगितलं नव्हतं की आम्हाला शेती आहे, आमका आहे, असं आहे तसं आहे, असं सांगितलं नव्हतं का त्यांनी? सांगितलं होतं की. मग काय गोळा उठतोय काय शेतीत काम करायला जाय? हो का त्या, मला लग्न करताना त्यांनी सांगितलं नव्हतं की तुला शेतात जावं लागेल, तुला हे करावं लागेल, ते करावं लागेल. ते आमचं बोलणं झालं नव्हतं. हा मला फक्त एवढं सांगितलं होतं, घर आहे, शेत आहे, सगळं आहे, काम करणारी माणसं आहेत. मला सांगितलं नव्हतं की तुला तिथं जावं लागेल म्हणून. मला अजिबात प्रेमाने कामावरचं बोलायचं नाही. हेच आहे का प्रेमाने बोलणं? हेच आहे का? ह्यासाठी आणली काय तिला पुण्याहून इथं? तू काय एवढं कोणी आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटाय. कोणाकडे जाऊन बसलो एवढं म्हणतो हे झाले. जाऊन बसण्याची काय गरज आहे? प्रपंच कळत नाही काय मला? मला तू आई मग सोडीन काय? तिला सुद्धा कळलं पाहिजे. हा त्या समोर तर नको आणून निदान. तिच्या समोर तुला काय नाही म्हणलं ना, ही अशीच घरात बसून तुला नादवीन गोळ्या गोबडी बनी. कळलं का? हा बघू नको तशी माझ्याकड. पोराला सांगते माझ्या मी, रडायचं काम नाही तसलं. आता तुम्ही काय बी म्हणाल्यावर रडू नाही तर काय हसू का? हसू का? पहिलं कळत नव्हतं का? खेड्यात कसं जावा बाय आपण वरतोंड करून, कसं निघावा खेड्याच्या लेकरावर? काय खेड्यात आले म्हणून तुम्ही असं वागवचाल काय मला? हा कशाला वागिवलं असतं? मी गेली असती उठून शेतीत काम केलं असतं दना करेन की बोलते का मी? करेन किती पण थांबा की मग जरा. 2च दिवस झाले मी घरात आहे, कालचा नाच मला शिकवाय निघती वय. आणि लगेच तुम्ही चालू केले किरकिर किरकिर किरकिर. बस 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 आई. अरे तिला माहिती नाही की तिला काय बोलू नको आई. ती काय तिला सवय नाही असल्या वातावरणाची राहू. लय लाडाने एकुलती एक पोरगी, ती लय लाडाने वाढली. तिला सांगितलं नव्हतं की शेतात काम करा. आहे की माया आहे, तू आहे त्यांच्यासोबत. तिला काय घेऊन जायची गरज आहे? लाडाने वाढली म्हणून आमच्या बोकांडी बसाय आणली तिला. तो कसं म्हणतोय? मग लाडाने वाढली म्हणजे पण मी पण जाईनच की. कालचा नाचचा दिवस घरात आहे ना. हे बघ व्यवस्थित काम केलं तर हाय. सकाळी का बाया नुसतं बघायचं चल म्हणलं गाडी घेऊन, तर तू तिच्यापासला उठला नाहीस. हा काम करायचं तर लांबच राहिलं. बाया बघायला हिंडून हिंडून पायाचं तुकडं पडलं माझ्या. होय काय तुला बाया बघायला गेली म्हणून तुला कुठेतरी सांगितलं तिथे बघितले असेल माय सुनलंय काम करते, हिची सुनलंय काम. तुला वाटतं माय सुन कामच करत नाही म्हणून तू करते. गप्प बसत, दुसरं काय नाही काम तुला. मी नाही तसली लोकांचं बघून येऊन घरात भांडायला. माझं काय डोळं फुटलं तोय तिला काम न करताना बघायला? होय तू अजून तरी तुझ्या वाच्याला येतय का? उठ तू कर काहीतरी काम, नाही तर चल बाबा आपण जाऊ राहणार. अरे करीन ना काम, ती करती. सकाळपासून तिने केले काम. घरातलं तर करते ना. तुला घरातलं काय करू दे का? आता काय केलंय? चार एवढे जुने कपडे धुवूस तर माझं घरातलं सगळं झालं. भाकरी म्या केल्या, कालवण म्या केलं. शिकन मग. हा शिकन मग. 4 कपडे धुवायला तिने कवर लावलंय. ती साबण उडीला बा तेवढा. का तर पुण्याचं आहे काय? का तर पुण्याचं आहे. 4 कपडे होती. मग किती होती ती बघायची वालाने किती भरली मग बोलायचं. तू आणलीच तिकडून पारुशी निरुशी. तुम्हाला तिकडं पुणेकरांना तसली सवय आहे. काढकी टाक दी फेकून रडायला लागली आहे ती. रडू पडती. मग काय करू? गप की जरा बोल, तोंडावर की जरा. तोंडावर ना नीट झक मारायची. रानात जायचं दोघांनी बिन कामाला लागायचं. तुरी कापाया आल्यात, मारणाचा गहू खोरुपायचा पडलाय तसाच. आणि एको मेका काय थोबाडाकडे बघा त्यात टुकू 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 बघत बसा त्यात. मी काय आज शेतात येत नाही. मी उद्यापासून शेतात जाईन, पण आज मी जाणार नाही. उद्या जा नाही तर परवा जा. केलं नीट नाटक तर हाय.
नाही तर गिराई बघत असते आणि फुकून टाकीत असते आणि खा मग. हा कसं काय बरं एवढंच इथून मागे होते कामाला तुला मग कवर मी करायचं इथून मागे होते कामाला. अरे पण आता आली ना मग करीन की हळूहळू शिकन काय तू येताना लगेच आली की दुसरं लग्न झालं दुसऱ्या दिवशीच लगेच आता दुसऱ्या दिवशी झालंय का झालं ना 6 महिने तिला आणून घरात. हा पण करीन ना मग होय. एवढं काय करतील दुसरं काम. का एखादा टिहा झाल्यावर मग करशील काम रानात जाऊन ते तानं घेऊन होय रे. हा 6 महिने तर झालं तिला आणलेली. अरे आली माहितीये पण करीन ना ती का तू पोटातून आलं का माणूस पोटातून शिकत का अरे मग करीन कवा तिला माहितीच नाही अजून शेतातलं काम करीन हळूहळू हळूहळू होय करीन जेव्हा एखादा होईन टिहा तवा करीन होय. आपण करीन ना काही भाऊ का तिकडे बसून आयुष्यभर राहणार आहे. आणि मग तवा म्हणची आई आता लेकरू घेऊन रानात असतंय का मारतोच जग रानात तुम्ही बसा त्याला राहिला घेऊन तो मी दिवा करते. घरातच होय. अरे बाबा, लय अवघड आहे दोघी ना तू रोज नसते आजच काय झालंय काय माहित तुला. बघून आले असतील कोणाचं तर. हा ना तेच की बघून नाही ग आले कवडे बाई पायाचं तुकडं पडलं मला बाया बघू बघू बघ तिला वाईट रानात सगळं वाटत जायला. नाही. अरे तू बोललेलं वाईट सगळं वाटत नाही तर शब्दाला हसती ती विचार कर. हसन रे तुझ्या वणी चैती मन कवडी बघ बरं ती हसते तिला काही समजत नाही ना ती असं बोलत असं बोलणार मनावर घेणार नाही ती एवढा काही विचार करत नाही तू पण विचार करू जास्त. हा ना हो का मी जो रक्तळीला जाते ना तुम्हाला हसा येते बर का. अहो पण आता उद्यापासून करीन हो. एवढं टेन्शन घेऊ आता नका. बघ, करा नाहीतर असंच राहू द्या नाहीतर कसं करा माझे मी 4 घास खाते आणि जाते मी आपली कुठे राह. कायला काय आई त्याला बरं राग गेलं तर रागलं येतोय बघ नुसता राग येतोय. काय करीत जाऊ ऐक तिला करू दे आराम ती पण लई चिडचिड करती. तू काय कर आपण आवर जाऊ आपण हा बघू आज बघू काय करायचं शेतातलं काम. पण मी करतेच म्हणते तरी ते करती ऐकतच तिला माहित नाही नाही ते. जेव्हा ती बाहेर जाती तेव्हा तू काम करते त्यामुळे तिला वाटत असेल आणि ती आली तुझं काम पटत नाही तिला जाऊन त्या दिवशी सोडून मग सवय एकाच करून घरात घ्यायचं ना. राहायचंय. एकाच घरात राहतात तुम्ही काय लोड घेतली ती काय आपल्याला आयुष्याला पुरणार आहे का घ्यायचं समजून पटापटा तीच राहीन आजच्या दिवस घरी उद्यापासून तू जा मग चल मग जायचं ना मग काय करतो जेवण बनवून करू आपण जाऊ मग. अरे आई जेवण जेवण ना अरे खाऊन द्या तरी जरा उलस निवांत खा खा माणसाला तोंडात घास घालायचं सुराने आलाच लगे आई जेवाय वाट